पोलिसांची परवानगी नसतानाही मविया जोडेमारो आंदोलनावर ठाम. मालवण पुतळा दुर्घटनेचा निषेध करणार अरविंद सावंतांकडून मोर्चाच्या तयारीचा आढावा. मवियाच्या आंदोलनाविरोधात उद्या भाजपचं आंदोलन. मवियाच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप सकाळी 9 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागात आंदोलन करणार. नागपुरात शिंदे फडणवीस अजितदादांची बैठक सुरू. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. महायुतीतील जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री तानाजी सावंतांचा आरोप. तर विधान मोडतोड करून दाखवल्याचं म्हणत तानाजी सावंत माध्यमांवर भडकले. राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022च्या अगोदर. आपण जे तोडमोड करून दाखवताना जरा सद्विवेक बुद्धीला जागून बातम्या द्यायचं शिका, एवढंच ह्या माध्यमातून मला सांगायचं. 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदादांनी फाईलवर सही न केल्याने सावंत संतापले. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. तानाजी सावंतांच्या टीकेवर अजित पवारांनी बोलणं टाळलं. कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला भोग पडत नाही, कार्यकर्ते उत्तर देतील, दादांची प्रतिक्रिया. सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडून तानाजी सावंतांवर टीकेची झोड. तानाजी सावंत विचार न करता वक्तव्य करतात. प्रवीण दरेकरांची टीका. तर सावंतांची मंत्रिपदावर राहण्याची अवकात नाही, अंबादास दानवेंचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले अनिल वडपल्लीवार आडवे पडणार. तर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. विरोधक काही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेले. देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा. तर तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांची ग्वाही. मी कोणाचाही माणूस नाही, उद्या पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर झालेल्या आरोपांवर भूमिका मांडणार, अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीला माहिती. राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणं शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार. तर शिल्पकार कुठे आहे हे वर्षा बंगल्यावर माहिती आहे. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप. मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक. अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी. असंघाशी संघ म्हणतात, असा संघ घडला. भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य. तर अजित पवारांबाबत मी जे बोललो ते माझं व्यक्तिगत मत, पक्षाची भूमिका नाही, हाकेंकडून सर्वासारव. दादांना युतीत घेऊन भाजपचं वाटोळं झालं. गणेश हाकेंनंतर दिलीप देशमुखांचा अजित पवारांवर वार. अजित पवार गटाकडून भाजपला एकही मत न मिळाल्याने आम्ही राष्ट्रवादीला मदत करणार नाही, दिलीप देशमुखांची भूमिका. भाजप तुमचं विसर्जन करणार नाही याची काळजी घ्या. गणेश हाकेंच्या विधानावरून अमोल मिटकरींची खोचक टीका. तर स्वार्थासाठी बडबडणाऱ्या हाकेंना किंमत देत नाही, रुपाली ठोंबरेंचा निशाणा. सुनावणीला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात निलंगा न्यायदंडाधिकाऱ्यांकडून अटक वॉरंट जारी. 16 वर्षांपूर्वीच्या मनसे कार्यकर्त्यांकडून बस तोडफोड आणि जाळपोळीची घटना. निलंगा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल. हरियाणात 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला होणार मतदान. तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या जल्लोषात आगमन. जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत.